जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील कथित भ्रष्टाचार, लाचखोरी आणि नातेसंबंधातून शासकीय कंत्राटे वाटप केल्याच्या आरोपांवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जिल्हाधिकारी कार्यालयात धडक दिली आहे. मनसेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. काही अधिकाऱ्यांच्या नातेवाईकांना कंत्राटांचा लाभ मिळत असल्याचा आरोप करत मागील काही वर्षांतील सर्व कंत्राटांचे स्वतंत्र ऑडिट करण्याची मागणीही करण्यात आली आहे. दरम्यान, निवासी जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित तक्रार भ्रष्टाचार निर्मूलन समितीकडे सादर करण्याचे मार्गदर्शन केले आहे. प्रशासनाने निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा मनसेने दिला आहे. अधिक अपडेटसाठी पाहत रहा एकता न्यूज. काय सांगणार जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन दिले? जळगाव शहरासह जिल्ह्याभरामध्ये भ्रष्टाचाराचे खूप मोठे मोठे प्रकरणं उघडकीस येत होते आणि येत आहेत. मध्यंतरीच काही दिवसापूर्वी जळगाव शहरात सार्वजनिक बांधकाम विभाग या ठिकाणी 5 लाख रुपयाची लाच घेताना एका कर्मचाऱ्याला पकडण्यात आलेले होते. पण त्यानंतर 8 ते 15 दिवसानंतर अँटी करप्शन यांनी फक्त चौकशी केली आणि मध्यंतरी बातम्या अशा चालवल्या जात होत्या आणि लोकांना असं दाखवण्यात येत होतं की याच्यामध्ये खूप मोठे मोठे मासे आहेत किंवा याच्यामध्ये खूप मोठे लोक आहेत. पण गंमत अशी आहे की नेमका अँटी करप्शनने चौकशी इतके दिवस त्या अधिकाऱ्याला पोलीस कस्टडी घेऊन जी चौकशी केलेली आहे त्या चौकशीमध्ये नेमका कुठला अधिकारी सापडलेला आहे, त्यांचे नावं अँटी करप्शन यांनी ओपन केली नाही, उघडकीस आणलेले नाही आहेत. मग भ्रष्टाचारामागे नेमका एकच अधिकारी होता का? त्याच्या मागे किती अधिकारी होते, काय अधिकारी होते याचा कुठलाच खुलासा पोलीस प्रशासनाने केलेला नाही आहे. तो खुलासा करावा, अशी चौकशी समिती नेमावी यासाठी आम्ही जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी काय प्रतिक्रिया दिली? जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आले असता त्यांनी आम्हाला मॅडमांनी अशी माहिती दिली की सदरील भ्रष्टाचार समिती समिती आहे हे प्रकरण त्या समितीकडे आम्ही पाठवू आणि समितीच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही या पूर्ण प्रकरणाची चौकशी करून याच्यामध्ये कोणकोणते अधिकारी आहेत अजून त्यांचा आम्ही यांच्यावर कारवाई करू, असे जिल्हाधिकारी कार्यालयातून आम्हाला माहितीच मिळाली.